हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्याचा ध्यास लोककल्याणाचा संकल्प या भूमिकेतून राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी किसन जावळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन कामार्ली मंडळाअंतर्गत करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील, पेणीचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, खरेदी विक्री चेअरमन बापू दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेशभाई दळवी, मराठा समाज तालुका अध्यक्ष पीटी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, जिल्हा परिषद सदस्य ताई दरवडा, पंचायत समिती सदस्य कमळ पवार, वाकरूळ सरपंच गणेश गायकर, जयंत नारकर, अविनाश पाटील, गजानन मुरे, कृषी अधिकारी सागर वाडकर, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, महसूल नायब तहसीलदार नितीन परदेशी, नायब तहसीलदार रश्मी साळुंके, मंडळ अधिकारी जुईकर, तलाठी माने चांदगोडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पेण तालुक्यातील महसूल मंडळात विविध ठिकाणी 6 शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पहिला शिबिर हनुमान मंदिर कासू येथे पार पडला। आज मांगरोळ येथे घेण्यात आलेल्या शिबिराला मोठी गर्दी झाली होती। या शिबिरात उतारे, फेरफार नोंदी, नामांतरण व वारस नोंद प्रक्रिया, उत्पन्न अधिवास व जातीचे दाखले, अकृषिक रूपांतरणासाठी सुलभ प्रक्रिया, डिजिटल स्वाक्षरी युक्त सातबारा, उतारांची वैधता, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा तसेच एकाच वेळी अधिमूल्य भरण्याची सोपी व्यवस्था यांचा शिबिर अंतर्गत समावेश केलेला होता। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले की पेण महसूल विभाग अंतर्गत सजा कामार्ली यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयोगी पडणारा, नागरिकांना समाधानाने कागदपत्रे घरी नेता येईल असा उपक्रम आहे। यामुळे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे। शासनाचा हा उपक्रम लोकाभिमुख आहे, याचे मी कौतुक करतो आणि जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो महाराष्ट्र राज्यानं गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या कायद्यामधल्या त्रुटी ह्या दूर करून त्या सोप्या करण्याचा प्रयत्न कायद्याच्या सुधारणेमध्ये या ठिकाणी केलेला आहे। मग तुकडाबंदी असो, वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये असो, पाणंद रस्ता सुलभरित्या या ठिकाणी होणे असो आणि या सर्व गोष्टींची जाणीव ज्यांच्यासाठी या सुधारणा केलेल्या आहेत त्यांना करून द्याव्यात, त्यांना या गोष्टीची माहिती मिळावी, ज्ञान मिळावं याकरता या शिबिराची या ठिकाणी आखणी केलेली आहे। मी इथे प्रांत साहेबांचं या ठिकाणी आभार मानेन, मी तहसीलदार साहेबांचं देखील आभार मानेन, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानेन की त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। शेवटी शासनाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत ते पोहोचवणं, त्याचा अंमल जनतेला जनतेच्या सुखाकरता देणं हे अधिकाऱ्यांचं असलेलं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं ते निभावताना या ठिकाणी दिसत आहेत। या शिबिरामध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि घेतलेल्या निर्णयांच्या माहितीसोबत अगोदरच्या असलेल्या योजना, त्या योजनांचं घरपोच प्रमाणपत्र देणं हे दोन्ही विषय या ठिकाणी होत आहेत। मी मनापासून या योजनेचा लाभ, सरकार आपल्या दारी आलेला आहे, या योजनेचा लाभ ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी घ्यावा अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करेन आणि ज्यांनी या सर्व शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानेन।